प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की सध्या मी असं लय दिवस नाही थांबू शकत नर्स बनून, कारण की हे सगळं मम्मी साहेब कधी ना कधी माझा चेहरा बघणार आहे आणि त्यांना कळणार आहे मी कोण आहे ते. त्यामुळं आता आपल्याला सावध राहायला हवं. तर आता लगेच तो म्हणतो वाघमारे तुम्ही काळजी करू नका आणि मी मला फोन करून काहीतरी ॲडजस्टमेंट करायला सांगतो असं बोलतो. आणि आता लगेच ते म्हणतात ठीक आहे मग. तर आता लगेच तो मला फोन करतो. तर इकडं बलमा स्कूटीवर बसून चाललेला असतो. तेवढ्यात तो म्हणतो की अगं बाई आलोच ना घरी की तुला दाखवू मी आता रट्टा माझा. आणि काय ग तर काही समजत नाही का, येतोय ना मी घरी असं म्हणत असतो. तर आता सत्या म्हणतो की कुणाशी बोलतोय तू, अरे काय बोलतोय तुला कळतंय का. तर आता लगेच ते म्हणतो की अरे सत्या तू आहे का, मला वाटलं की तुझी बहीणच आहे, बरं झालं तू केला फोन. काय म्हणतो सत्या. तर सत्या म्हणतो की अरे अरे तू तिकडे काहीतरी कर आणि ते डॉक्टरांना फोन करून सांग की मम्मी साहेबांना त्यांना सांगा की आम्हीच ती नर्स पाठवली आहे घरी, कारण की मम्मी साहेबांना तू बघितलं ना आता घरी काय प्रकार घडलाय ते. तर आता ते म्हणतात की हो ना बघितलाय मी काय प्रकार घडलाय तो, त्यामुळं आता मला काहीतरी करावं लागेल असं म्हणतात. तर आता इकडं ज्या मम्मी साहेबांना ते आहेत त्या मम्मी साहेबांना ते उभं असतात. तेवढ्या तिथे एक दारू पिऊन माणूस येतो आणि त्याच्या बायकोला तो खूप मारहाण करतो आणि मम्मी साहेबांना ती बायको त्याची सांगत असते. तर आता तो माणूस म्हणत असतो की मम्मी साहेब आता मी काय करतो ना ते बघा तुम्ही. आणि मम्मी साहेब काय हो, आणि मम्मी साहेबांना तो मम्मी साहेबांसोबत दारू पिल्याच्या भाषेत बोलत असतो. आणि ज्या मम्मी साहेब आहेत त्या लगेच आता त्या माणसाच्या तोंडात आणतात आणि म्हणतात काय रे इथं आलास दारू पिऊन, काही कळतं की नाही तुला, त्याला खूप बोलतात. तेवढ्यात आता जी मंजू आहे ती मंजू येते आणि मंजू लगेच आता त्या माणसाला पण हाणते आणि म्हणते की एवढी हिंमत. आणि लगेच आता मम्मी साहेबांना ते म्हणतात नक्की तू आहेस तरी कोण, इथे कस काय पडली तू आमच्या पंद्यात. तर मम्मी साहेब तिचा चेहरा उघडून बघतात तर ती मंजू असते, त्यांना कळतं आणि त्या मंजूला धक्के मारून बाहेर काढतात. आणि आता जी मंजू आहे तिला तिथून त्या काढून देतात. आणि इकडे आता जो सत्य आहे, सत्य आणि मंजू ते दोघे तिथे असतात. तर आता मंजू नर्सचा लोक घेऊन परत येते आणि तिथं ती उभा असते आणि सत्या तिच्या पाठीमागून येतो आणि म्हणतो वाघमारे खूप भारी दिसताय तुम्ही. तर मंजू तिथे सत्याचा फोटो घेते आणि सत्याचा फोटो बघत ती जवळ ठेवत असते आणि म्हणत असते सत्या पहिल्यासारखं नातं कधी तयार होईल रे आपल्यामध्ये, खूप भांडणं होतात, खूप विचित्रवाणी वाटते मला, मला नाही रे होते असं म्हणत असते. आणि आता ती म्हणत असते सत्या मला पुन्हा एकदा आपलं नातं जोडलेलं पाहिजे आहे असं ती मनातल्या मनात म्हणत असते. तेवढ्या सत्य येतो आणि तो म्हणतो वाघमारे काळजी करू नका, आपलं नातं पुन्हा एकदा पहिल्यासारखं होईल, तो पण असं मनातल्या मनात बोलतो. आणि आता मंजू सत्याला आरशामध्ये बघते. बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.